ज्याप्रमाणे ते हे पण गाणं आहे ना, हे अहिरणी भाषा मला फार नोन नाही आहे. जे मी ऐकलं आहे कधी लहानपणी तेच माझ्या डोक्यात आहे. तर मी खूप फ्लेक्सिबल असं राहून ते गाणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी शिकल्या आणि विचार केला, की अरे आपण खानदेशमधला एक मुलगा आणि तो कसा एक्सप्रेस करेल किंवा काय असेल. मला वाटतं ना भाषा ही माणसांना जोडण्यासाठी आहे. मी जर आता खानदेशी जुडलो आहे, तर मी हे एक्सेप्ट केलं, की यार मला ह्या भाषेमध्ये रुजायचं आहे, मला ह्याच्यामध्ये काम करायचं आहे. तर कोणतीही भाषा असो, मग तर राज्यातली असो, प्रांतातली असो, माणसांनी माणसांना जर जवळ यायचं आहे, मग ते कामासाठी यायचं असेल किंवा तुमच्या तुमच्या जे काही तुमचे मोटोज असतील, तर तुम्हाला भाषा हे एकच माध्यम आहे आणि ते शिकायलाच हवं. कोणी जर त्या गोष्टीला विरोध करत असेल आणि म्हणत असेल, की मला भाषा तुमची नाही शिकायची आहे, याचाच अर्थ तो त्या माणसांना विरोध करतो आहे, त्या जागेला विरोध करतो आहे आणि तो माणूस तरीही आपल्याकडे आपल्या जागेमध्ये जर त्याच्या उदरनिर्वाहासाठी येत असेल, तर मला असं वाटतं तो आपल्यावरती राज करण्याच्या हेतूने येतो आहे. त्याला आपल्याशी काही घेणं-देणं नाही, आपुलकी नाही आहे. त्याचं स्पष्ट म्हणणं असेल, की मला तुमच्याशी काही घेणं-देणं नाही, तुमच्या भाषेशी काही घेणं-देणं, तुमच्या माणसांशी काही घेणं-देणं नाही आहे. मैं सिर्फ मेरा फायदा देखूंगा. म्हणजे गरज सरो वैद्य मरो अशी माणसं मला वाटतात. तर हे जे कोणी विरोध करत असतील त्या आमच्या मराठी भाषेला, तर मला त्यांना हेच म्हणायचं आहे, की एकतर भाषा शिकावी लागेल, नाहीतर इथून निघावं लागेल.